छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊया वगैरे ते एका जाहीर सभेत होते. ते आता 12 वाजता काहीतरी येणार आहेत भेटायला. आणखीन कोण ओबीसी पण काही बैठक होणार आहे तुमच्यामध्ये संदर्भात? नाही, आता काय दिवसभर चालेल. कोणाची काय चर्चा, कोणाची काय चर्चा, ते हरकती नोंदवायच्या आहेत त्याचं काम सुरू राहील. त्याच्यानंतर तिकडे जाहीर सभा आहेत त्याचं काम सुरू राहील. नंतर कालच सांगितलं तुम्हाला की जी काही ओबीसी यात्रा काढायची आहे, ओबीसी एल्गार यात्रा, त्याची एक कमिटी नेमलेली आहे. तर ते रूट वगैरे जे आहे, दिवस वगैरे ठरवण्याचं काम ते करतील. ते रात्री मी काल सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर काय नाही. बबनराव तायवाडेंनी असं म्हटलंय की ते ठीक आहे ना, आता समर्थन नाही म्हटलंय ते ठीक आहे, नसेल तर नसेल. मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, की ज्यांना आम्ही सामावून घेतलं. आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार. साधा सिंपल आहे. असे दॅट सिंपल. एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाही आहे. ओबीसीचे असलेल्या 54% आणखीन तुम्ही 20-25% जर घुसवले, आणि ते पण बलदंड, जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो, आणि त्याने मग मध्ये जो आहे ज्याला काही चंदी म्हणतात ती ठेवली, म्हणजे घोड्यांचं खाणं, आणि सांगितलं की आता एका पाग्यातले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते खायला लागले. आता म्हणे ते दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत. तर ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना लाथा घालून हाकलून दिलं. ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहिले. त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की याच्यासाठी आरक्षण द्यायचं आहे. तर आता हे जे आहे विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील, 374 वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक, त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार. आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं, म्हणून आम्ही बोलतो आहोत. सरकार